नागपूरमध्ये मागच्या 1 वर्षापासून जवळपास सर्वच पेट्रोल पंपावरती इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री सुरू आहे। सध्या नागपूरकर 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलची खरेदी करतात। यामुळे अनेकांना मायलेजच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचं अनेक ग्राहकांचं म्हणणं आहे। ज्यांची वाहनं जास्त जुनी आहेत त्यांच्या दुचाकी आणि चारचाकींमध्ये मेंटेनन्सचा खर्च वाढलेला असल्यामुळे काही नागपूरकरांनी बोलून दाखवलेलं आहे। मात्र ज्यांची वाहनं नवीन आहेत त्यांना इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा विशेष त्रास नाहीये। तर दुसरीकडे जर इथेनॉलमुळे आमचं मायलेज कमी होत असेल तर इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे दर पण कमी असावेत अशी मागणी काही नागपूरकरांनी केली आहे। पेट्रोल पंपावरूनच नागपूरकरांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊया। मला असं वाटतं की माझी गाडी एक 70 किलोमीटरपर्यंत जायची किंवा 80पर्यंत, पण आता बहुतेक ती 60वर आली असं मला जाणीव होऊन राहिला त्याचा। सध्या माझी जी गाडी आहे ते फक्त 30च्या ॲव्हरेज देत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पिकअप वगैरे पण खूप कमी झालेलं आहे आणि ऑइल वगैरे टाकायची गरज पडत आहे असं मी ऑब्झर्व केलं आपल्या गाडीमध्ये। आमच्या त्यापासून तुला हा त्रास जाणवतो? हे आता महिनाभर झाला की मी ऑब्झर्व करत आहे। इथेनॉलच्या याच्या वापरामुळं वाहनांचं ॲव्हरेज पुष्कळसा कमी होऊन राहिलेलं आहे। तुम्हाला त्याचा अनुभव आला का? हो, अनुभव आलेला आहे। आधी मी काटोलला वगैरे जाताना 50 किलोमीटर काटोल पडतं इथनं, तर तेव्हा आधी 1.5 लिटर पेट्रोलमध्ये मी इथे पोहोचून जात होतो आणि काही पेट्रोल देखील शिल्लक राहत होतं। पण इथेनॉल 1.5 लिटर टाकल्यानंतरही तिथे पोहोचल्यानंतर हात गाडी थांबेल का अशी शंका है। पर इसमें गाड़ी का परफॉर्मेंस, एवरेज और गाड़ी में जो रेगुलर मेंटेनेंस बहुत बढ़ गया है। उसके साथ में एक्चुअली जो हमारी पुरानी गाड़ियाँ थी जिनके अंदर में इथेनॉल ब्लेंडेड मतलब आपका E20 फ्यूल जो है वो इंक्लूड नहीं कर सकते थे, उसमें वो गाड़ियों का एवरेज भी ख़त्म हो रहा है और उसके साथ में मेंटेनेंस भी बहुत हाई पड़ रहा है हमें। बघा, आधी काय नाही का ते AC वर नाही का गाडी चांगला ॲव्हरेज देत होती, पण आता जेव्हापासून असं वाटतं काही दिवसानंतर, आणि हे फक्त याच पेट्रोल पंप नाही पण जेवढेही पेट्रोल पंप आहेत त्या सगळ्यामध्ये ॲव्हरेज कमी पेट्रोलला। या वेळेनं माझी गाडी 3दा खराब झाली या महिन्यात। नाही तर इतक्यात गाडी खराब नाही होत होती। मी आता त्यांना विचारलं तर हे इथेनॉल टाकत आहो म्हणे आम्ही। माझी हे रोज ट्रॅव्हल करते मी, पण गाडी चांगली आहे, पण आत्ताच खराब होऊन राहिली आहे ही। या पेट्रोलमुळेच होत आहे ही खराब।